असे बटाट्याचे चिप्स बनवायचे आम्हाला ह्याचे आणि बटाट्याचे काटे बनवायचे. अहो झाकण का येत नाही बघा, आमच्या आईसनी ना ह्या कुकरचं झाकण लावायला येत नाही आणि या बाहेर घेऊन आले त्या कुकरचं झाकण लावून म्हणून. लय झालं बटाटा काय ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये बटाटा घातली तेवढं मला पण बसणार नाही. अगं शिजल्यावर निघल का ती? हे बघा आम्ही या बटाट्याचे बनवत आहोत बटाट्याचे चिप्स आणि बटाट्याचे काटे पण. बटाट्याचे काटे का बटाट्याची चकली, बटाट्याची चकली म्हणा की, बटाट्याची चकली बनवणार आहे. काटे म्हणा, लाडू कशीच बनवतात? बटाट्याची चकली बनवणार आहे आणि बटाट्याचे काटे बनवणार आहे म्हणून तर एवढं मोठं पोत आम्ही घेऊन आलेलो आहे. मला लाडू बी पाहिजे. लाडू कशाच बनवतात? लाडू नाही बनवायचं, चकली चिप्स बनवायचं. मला वाटतं. आणि आम्ही चुलीवरती तिथे शिजवणार आहे मस्त पैकी. आता गावाकडची हीच मजा असते जी शहराकडे बघायला भेटत नाही. कापायचं उद्या. तर आता छान असं आमच्या आई बटाट्याचं काट बनवायसाठी कुकर लावत आहे. तवर इकडे मला बसवलंय बटाट्याचं चिप्स काय सोलायला बसवलंय मला इथं. उन्हाच्या आत पटपट पटपट काम केल्यावर कसं उन्हाळ काम घातल्यावरती दिवस वाळतं. उन्हाच्या आत उन्हाळ्यातलं उन्हाळ काम, पावसाळ्यातलं पावसाळी काम. पावसाळ्यात काय नसतंय, खाऊन पिऊन निवांत झोपा काढायच्या एवढंच काम असते. हा ना पावसात काय चांगलं घेतलं की काढू, ह्यानं काढू का बघते नाही आपलं चांगलं आहे तसं निघतो. 20 किलोचे चिप्स बनवायचे आम्हाला. शाळा कधी आहे? 10 आणि उन्हाळी सुट्टी 9-20. उन्हाळी सुट्टी संपली की आता. शाळा कधी संपणार आहे? आधी खुर्ची उचल. इथं खाते ती शर्ट बघा, आमची शर्ट बटाटा खाते. ही आधी करते, ही करते बटाटा टाकतो काळ करते बटाटा टाकते की बया ती चिप्सची किसने बघायची होती रे. 10 किलोचे चिप्स आहेत आमचे. हे बघा 10 किलोचे चिप्स आम्हाला करायचे आणि छान याचे बटाट्याच्या साली वगैरे काढून आम्ही ठेवलेलं आहे. आता हे खिसायचं राहिलेलं आहे. त्यात साली काढून काढून टाकायचंय का? हे बघा आम्ही 2 कुकर मध्ये असे बटाटे शिजवलेले आहेत. आता ह्याचे मला बनायचे शाबू बटाट्याचे. ह्याचं बनवायचं आम्हाला शाबू बटाट्याचे काटे आणि ह्या बटाट्याचे बनवायचं आम्हाला चिप्स. काढू का मग बसून बसून चालू खाली टाकू नको माती टाकेल खाली. हे बघा एकदम असे गरम गरम बटाटे साली काढायचे त्याचे. खातेत कसले साली बटाटे? होय सगळं खाल्लं. शाबू बटाट्याच्या चकल्या. त्याच्या आम्ही काढून घेतो आता व्यवस्थित सगळे बटाट्याची. लयच गरम आहे, लय गरम आहे, जास्तच गरम आहे. काय वाटायचंय? एका साईडला अहो गरम आहे की पण स्मॅशर नाही का असं करायला कुठे हातलाय का? स्मॅशर द्या म्हणजे असं करते म्हणजे व्यवस्थित छान असं साली काढून बटाटे ठेवलेले आहेत आणि ह्या पाटीमध्ये बटाटे असे उकडून घेतलेले आहेत आणि इकडे आम्ही शाबू पण भिजवलेला आहे. रात्री शाबू भिजवून ठेवलेला आणि सकाळी बटाटे आम्ही उकडून घेतलेले होते. आता ह्याचं आम्हाला बनवायचं आहे शाबू बटाट्याची चकली आणि हे बटाटे आहेत मोठे मोठे त्याचं आम्हाला बनवायचे आहेत बटाट्याचे चिप्स. तर आता हे बटाट्याला थोडेसे मी स्मॅश करून घेते म्हणजे असे टिकळे राहत नाहीत म्हणजे काटे पाडायला असं स्मूथ काटे पडतात चांगले. हे छान असं सगळं पूर्णाच्या चाळणीने थोडं भंगारवाला आलाय काय की काय द्यायला.
स्मॅश करून घ्यायची. केस मी ठेवत नाही केस साठवून मग का ठेवायचं केस साठवून ती ह्याचं पण आणलं असते की तो शाबू घालायचा आपल्याला ह्याच्यामध्ये छान सगळा शाबू मीठ हिरवी मिरचीचा ठेचा केला इथं हिरवी मिरची आणि काय हो मीठ घातलं याच्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ घातलेलं त्याचा ठेचा छान असा शाबू घालायचा सगळा कुचकारलाय त्याचा झालाय मस्त हे बघा असा सगळा शाबू घालायचा मीठ घालायचं बारीक केलेला खरडा घालायचा आणि साच्यात भरून उन्हात घालायचं ह्याच्यात मीठ टाकलं छान असं मीठ पोरं नाही ते सगळं काढलं असता बरं झालं असतं जरा मज्जा करत पोरं गेली शाळेत आणि हे पीठ पण खायला एवढं भारी लागतं ना काय करताय घाल हातात आता मग आधी रगडा झालायचा हात नाही येणार करायला राहू दे हलवायला येणार नाही व्यवस्थित कुछ तो खाने के लिए कुछ तो खोना पड़ता है अच्छा खाना है तो अच्छा खाने के लिए अच्छा खोना भी पडेगा ना आता या चटणीचा बुक्का घातल्यावर माझा हात जळजळ पण पर्याय नाही आता चांगलं चांगलं खायचं म्हणजे जरा कष्ट घ्यावे लागतील मी तर असलं पीठ नुसतं कच्चच खाते मम्मी करायची ना कच्चच खायचं पीठ घाला सगळा शाबू तो मला वाटते नाही कमी ठेवला बटाटा लय वाटते हे बघा सगळं चिकू चिकू झालेलं तेवढा शाबू आता आणि कुठे ठेवायचं ते नाही लय झाला म्हणजे शाबू दिसत माझा हात बघणार ती येणार पण नाही मिक्स करायला व्यवस्थित आता हा ठेचा घातला ह्याच्यामध्ये थोडा करून धंदा काढूया आपण आता चकली विकली बनवून द्यायचा हे बघा आता आम्ही असं शाबूचे काटे बनवायचे होते त्याचं पीठ मी छान असं बनवून घेतलेलं आहे आणि हे पीठ आहे ना हे खायला पण खूप भारी लागतं माहितीये का खाऊन घेतले की पण सावलीला बसून आता मी काटे घालणार आहे लय चून लागायला लागले असला एवढ्या कडक उन्हामध्ये लय ऊन लागतंय ओ मंडळी काय सांगू पण आता घालायला तर पाहिजे खायचंय म्हणल्यावर माझं टॉवेल ती कशाला आणली पिशवी म्हणलं तुला भरायला हा ना लय झणझणायला लागला उन्हात आणि हात माझा असं वाटायला लागले पोळले माझ्या हाताला काही मंडळी ऊन खूप लागतंय मला म्हणून आम्ही दिवस उगाय घालतो अहो दिवस उगवायला घरची दिवस उगवायला उठत नाही काय करायचं उठत नाही ती मग इकडं आमच्या चुलीवर ठेवायच नाही अहो ती उठवायला. चपाती भाजी आता कसं बनवायची. वाटतंय म्हणून ह्या पाय आता काय करायचं असू दे आता काय काय फोन आणलाय वे
मी आता फोन मध्ये झाले का नाही झालं फोनचं तोंड तिकडे अहो तिथं गेल्यावर जाणार की मग समोर आली नाही समोर तुला बरं वाटत नको आणून कुठं ती दारात नाही तर काय शाणे ती माणसं बी शाणे नाही अगं सरके सरकून बसायची तिकडे तोंड कर इकडे ही कर लय भरतेस कशाला तसं नाही भरायचं की आधी पाक बाहेर काढायचं वर घ्यायचं ते खाली घालायचं फिरवायचं खाली घ्यायचं हा मग बसताना की ह्यात बसतंय ना मग मी सकाळी एकटीनं फायनली एवढ्या उन्हामध्ये आमचं शाबूच्या चकल्या बनवून झालेल्या आहेत असं सांगायचं आता तिकडे चूल पेटवायची आणि चुलीत वाजायचं जाऊन आता जागा ठेवलं बसायचं लय लागले बा खात्यावर कुठे ही बघा कशी खात्या काय पाडले डॉगी कसा कोपऱ्यात बसलेला आहे ताण भूक सगळं विसरून बसलाय निवांत सावली खाली काय झालंय त्याला काय माहिती शांत बसला एकदम आणि हे बघा एवढ्या उन्हामध्ये चिप्स करायची चालली किती एक वाटी टाकायचंय ना चिप्स हा हा हे बघा इथं चिप्स बनवायला छान असं पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी चलो नको खाली बसायला एवढं सारं चिप्स कसं बसू अगं मांडी घालावी सर बघितलं हे बघा एवढे सारे 10 किलोचे चिप्स आहेत आता ह्याला चुलीवर ठेवले आम्ही पाणी उकळायला त्याच्यामध्ये आता हे चिप्स आपल्याला टाकायचे भरपूर झाले 10 किलोचे चिप्स एवढे सारे 10 किलोचे चिप्स आता आपल्याला करायचे तिकडे पाणी चुलीवरती उकळायला ठेवलेलं आहे मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सगळे बटाटे त्यात नेऊन टाकायचे आणि झालं शाबूचे काटे झाले बटाट्याचे चिप्स झालं की झालं सगळं झालं म्हणजे आजचं काम झालं कम्प्लीट आपलं आणि हे बघा पाणी कसं उकळतंय असं चूल पेटवल्या चुलीवर पाणी असं तापायला ठेवलंय चिप्स हे बघा चिप्स एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये आपण चूल पेटवल्या आणि चिप्स टाकायला लागलोय कोण करत असेल का एवढ्या उन्हाचं उन्हाळ काम चिप्सचे सगळे साल वगैरे आम्ही काढून घेतली आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही चिप्स असे टाकलेले आहेत दम वाफायचे चांगलं असतं काय एवढ्यात लगेच कुठं होते 5 मिनिटं तर ठेवायला लागेल अगं ती बघा इथं आता वाफेवरती आमचे बटाट्याचे चिप्स शिजलेले आहेत भाजी टाकतेस का काढून वे त्यात गरम गरम वाफा वरनं पण आणि खालनं पण दोन्हीकडनं गरम वाफा मी इथं आलेले आहे चिप्स घालायला माझ्या सासूबाई आहेत त्या दुसरं चिप्स घेऊन येत आहेत तोपर्यंत म्हटलं इथं साडी अंथरून घ्यावी आणि त्यावर म्हटलं इथं साडी अंथरून घ्यावी आणि चिप्स टाकून घ्यावेत
म्हणून थोडे चिप्स मी घेऊन आलेले, आता ते आपण टाकून घेऊया. हे बघा आता बटाट्याचे चिप्स मी इथे घेऊन आले. आता हे सगळं वरती खाली आणि घालून घेते थोडं थोडं करून. आता खूप गरम आहे, वरून ऊन लागतंय, खालून गरम लागतंय आणि हे पण गरम आहे. सगळं गरम 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 झालंय सगळे बघा. असं खात 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 घालायचं चाललंय माझं. गवार 50 रुपये पावशेर बोल. हॅलो गाईस, तर बघा आम्ही सगळं चकल्या चिप्स सगळं बनवून झालं आणि फायनली संध्याकाळी आता मी मम्मीच्या घरी आलेली आहे, कारण आम्ही परवा दिवशी जाणार आहोत हैदराबादला. म्हणून 2 दिवस मी मम्मीकडे आलेली आहे. काय ही गवारी घेऊन आलीस की? अगं मी तिकडे तर असली गवारीच भेटत नाही. 50 रुपये पावशेर. तसं आहे गो, तिथं भेटतच नाही असली गवारी अजिबात. काय करायचं खरंच की. अगं इकडे माळवत असते ग. त्याच्यामुळे तर बघा ही भेंडी वगैरे किती कवळी कवळी आहे. असली भेंडी हैदराबाद मध्ये तर काय भेटत नाही, गवारी तर अजिबातच भेटत नाही असली. होय तर बघा मम्मीच्या घरी मी आलेले आहे आणि हा ब्लॉग मी इथंच संपवते. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.